कोल्हापूरमधलं सर्वात प्रसिद्ध काय आहे? तर तिथनं समोरनं आवाज आला पायतान. म्हटलं महाराष्ट्रातल्या ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्या सगळ्यांना पायतान दाखवावं लागेल. सगळे माजी आमदारांची नातू धावपळ करत होते. व्यासपीठावर सगळे दिसत होते. सगळे नातू दिसत होते. काय जादू आहे? म्हणजे त्यांच्या मनातला जो रूट आहे त्यांनी काही कोणाला सांगितलेला नाही. बर. पण ह्याच्यातले एकही मतदारसंघ सुटणार नाही एवढं मी खात्रीपूर्वक सांगतो. एवढ्या लवकर आपण पकडला स्पीड बरं आणि लवकर सभा केला तर आपण टेम्पो टिकवू शकणार तुम्ही हसन मुश्रीफांना पण टोकलं. नाही. हे हसन मुश्रीफांनी स्वतःच्या अंगावर ओढवून घेतलं. बर. माझं भाषण ऐकत आहे. मी काय म्हटलंय की कोल्हापूरमधलं सर्वात प्रसिद्ध काय आहे? तर तिथनं समोरनं आवाज आला पायतान. म्हटलं महाराष्ट्रातल्या ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्या सगळ्यांना पायतान दाखवावं लागेल. हो. हे मी हसन मुश्रीफांचं नाव तरी घेतलं. महाराष्ट्रातल्या सगळ्यांना कोणालाच वाईट वाटलं नाही, एकट्या हसन मुश्रीफांनाच वाईट वाटलं. त्याचे काही त्याला खवखळ असतात ना. अच्छा. मी बिलकुल हसन मुश्रीफांचा मी स्वतः सांगतो की मी कुठेही कोणाचंही नाव घेतलेलं नाही. पण नाव न घेताही टीका करता येते हे मी काय मी महाराष्ट्र म्हटलं ना. मी म्हटलं का कोल्हापुरातल्या? पण तुमची मनात इच्छा काय आहे? गद्दारांना काय केलं पाहिजे? लोक करतील. लोकशाही आहे, आपण काय करणार? तुम्ही शरद पवारांबरोबर सभा केल्या, फिरलात, तुम्हाला महाराष्ट्राचं नस काय सांगते? मला जी भीती होती की तरुण पोरं काय करतील, मला आज अभिमानाने सांगावं असं वाटतं की तरुण पोरं ही आजची तरुण पोरं ही विचारांनी इतकी परिपक्व झालेली आहेत की मी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्याबरोबर नाशिकचा प्रवास केला, इथनं आम्ही दोघंच नाशिकला गेलो, तेव्हा त्यांचं जागोजागी झालेलं स्वागत आणि आम्ही तिथनं येवल्याला गेलो तेव्हा झालेलं स्वागत बघितल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा तरुण पोरं, पोरी, बायका, त्यांचा जो काही रिस्पॉन्स दिसत होता, इट वॉज अमेझिंग. आणि पहिल्यांदा मी नाशिकला अनेक वेळा साहेबांबरोबर गेलो, एकही ओळखीचा चेहरा दिसत नव्हता, एकही. अच्छा. सगळे अनोळखी. पण पहिल्यापेक्षा वाइब्स एकदम पॉझिटिव्ह. शरद पवारांमध्ये काय मॅग्नेट आहे ते मला माहित नाही. अच्छा. बीडमध्ये सगळे माजी आमदारांची नातू धावपळ करत होते. व्यासपीठावर सगळे दिसत होते. सगळे नातू दिसत होते. काय जादू आहे? पण तुम्ही जी सभांची ठिकाणं ठरवली ती बरोबर, भुजबळ, मुंडे, हसन मुश्रीफ अशी नावं ठिकाणे स्वीकारली, त्याच्यावर पण लोकांनी निशाणा साधला. भुजबळ हसन मुश्रीफ किंवा हसन मुश्रीफांचं आणि कोल्हापूर ते कागलला आहेत, तिथनं 100 किलोमीटरच्या अंतरावरती. आता लातूरला जाऊन आले परवा साहेब, फिरतातच आहे. जे महत्वाचे बंडखोर होते त्यांच्याकडे तुम्ही अजून मोर्चा नाही वळवला. अजून ना वळवणार ना, आता वळवणार ना. जरा पाऊस बिऊस जरा थांबू द्या, मग बघा मोर्चे कसे निघतात ते. म्हणजे त्यांच्या मनातला जो रूट आहे त्यांनी काही कोणाला सांगितलेला नाही. बर. पण ह्याच्यातले एकही मतदारसंघ सुटणार नाही एवढं मी खात्रीपूर्वक सांगतो. मग त्याच्यामध्ये आंबेगाव असेल, गोंदिया असेल, बारामती असेल. त्यांनी गोंदिया तर ज्या दिवशी आम्ही कुठनं परत आलो त्याच्यानंतर अरे म्हणाले लावा ना गोंदियाला सभा, चला गोंदियाला जाऊन येऊ. तेव्हा मग जयंत पाटीलच म्हणाले नाही जरा थांबा, थोडं हळू, एवढ्या लवकर आपण पकडला स्पीड बरं आणि लवकर सभा केला तर आपण टेम्पो टिकवू शकणार नाही. बरं. हा टेम्पो टिकवत राहू म्हणाले. जे शरद पवारांसोबत आहे त्या जयंत पाटलांना पण नंतर ईडीची नोटीस आली, रोहित पवारांच्या कारखान्यावर कारवाईची नोटीस आली. तुम्हाला काही नोटीस वगैरे काय आली का? देवा, अजून तरी नाही. ठाण्यामधल्या सार्वजनिक समारंभामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी जाणं बंद केलेलं आहे का? सार्वजनिक म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर जाणं? मी कधीच गेलेलो नाही. मी कधीच कुठल्याच, म्हणजे मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते यायचे कार्यक्रमाला. मी फक्त एकदा अटेंड केलं जेव्हा
माझ्या मतदारसंघातलं एक पोलीस स्टेशनचं उद्घाटन ई उद्घाटन होतं, हो. तेव्हा मी अटेंड केलं. मी बाकी कुठल्याच मंत्र्याच्या कार्यक्रमाला कधीच जात नाही. पण ज्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्याच्यावर तुमच्यावर मोठं संकट आलं. तो कार्यक्रम पण माझ्या मतदारसंघात होता. मी स्वतः मागणी केलेली ब्रिज जो विलासराव देशमुखांनी पूर्ण केला होता, हो त्याचा हस्तांतरण होतं, हो. म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेलो. पण त्यानंतर तुमच्यावर मोठं संकट आलं. नाही, संकट नाही. हे असल्या संकटांना संकट म्हणायचे नसतात. पण काय झालं होतं नक्की त्याच्यामध्ये की तुमच्यावर एवढं, तुम्ही आधी रात्री 1 तासापूर्वी तुम्ही एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे बोलताना दिसतायत आणि नंतर आता ते काय इतिहास आहे, ठीक आहे, चला चलताय. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये आम्ही ऐकू येते की नाही उलट CM साहेबांनी निधी आणलेला आहे, हे आणलेला आहे, आणि नंतर असं काहीतरी एकदम गुन्हा दाखल होतो. मग हे काय? तुम्ही एवढं सगळं ऐकलं तर मी त्या बाईला काय बोललो ते ऐकलं नाही. ऐकलं. मग त्याच्यावरून तुमचं ॲनालिसिस काय आहे? मग कोण आहे याच्या पाठीमागे? म्हणजे तुमचं ॲनालिसिस काय ते सांगा ना. ॲनालिसिस आहे की तुम्ही थोडं बाजूला व्हा असंच म्हणताय. मग असं म्हणताना पोलिसांकडे ही टेप असताना केस रजिस्टर कशी झाली? याचं उत्तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असेल. याचं उत्तर तुम्ही पत्रकार म्हणून चांगलं देऊ शकता. मुलाखत तुमची आहे. मी तुम्हाला मुलाखत हो. करत्याला ही मुलाखत घेणारा, हो. म्हणजे याची मुलाखत प्रश्न विचारू शकता. पण त्या केसचं पुढे आणि काय झालं? आपण फार तसे ज्येष्ठ पत्रकार आहात नाही, पण आणि साधारण राजकीय विश्लेषण आपली एकदम कळतं मजबूत म्हणून असतात. मला उत्तर त्यामुळे कुठे कोणाची भेट झाली ह्याचे सगळा इतिहास तिथे आहे ना. बरं. आणि पोलिसांनी तपासच केला नाही. हा, त्या केसचं पुढे काय झालं माझा हा? नाही, कोर्टात माझ्या विरुद्ध आहे ना. अच्छा, अनेक केसेसपैकी ती एक केस आहे कोर्टात. ती केस आहे. पण नक्की श्रीकांत शिंदेंना, म्हणजे जो अजित पवारांबद्दलचा जो प्रश्न तुम्हाला विचारला तो फक्त उलटा थोडा विचारतो. श्रीकांत शिंदे आणि तुमच्या दोघांमध्ये काय नक्की आहे की? माझा आणि श्रीकांत शिंदेंचा कधीही वाद झालेला नाही आहे. बरं. माझा आणि एकनाथ शिंदेंचाही कधीही असा वैयक्तिक वाद झालेला नाही. बरं. जी काय सार्वजनिक टिप्पणी होते हो. तेवढीच. बाकी मी वैयक्तिक त्या कुटुंबाबद्दल कधीही बोललेलो नाही. आणि म्हणजे तसं काही असं फार घरगुती संबंध होते किंवा असं काही नव्हतं. त्यामुळे काही असं फारसे काही नव्हतं. फारसं काही आपल्याला